आपल्या कोकणमध्ये इतका सुंदर व्ह्यू तुम्ही कुठेच बघितला नसचिला. पहिल्यांदा तर आम्ही आमच्या कोल्हापूरवरून निघलो 135 किलोमीटरवर असलेल्या रत्नागिरीला. रत्नागिरीतून आम्ही निघलो 40 ते 50 किलोमीटरवर असलेल्या या देवगळी कशिळी बीच साठी, ते पण अशा हिरव्या हिरव्या गार झाडातून. आम्ही या छोट्या छोट्या गल्लीतल्या कोकणच्या रस्त्यांचं फील घेत एवढं भारी वाटत होतं की आम्हाला एकदम असं स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटत होतं. एवढा प्रवास संपल्यानंतर ना फायनली आम्हाला बोर्ड पण दिसला देवगळी कशिळी बीच लिहिलेला. त्या बोर्ड पासून बरोबर उजवीकडे तुम्ही गाडी वळवा. तिथून पुढे गेल्यावर तुम्हाला अनेक बोर्ड दिसतोय आणि त्याच्याच मागे दिसते मंदिर आणि तिथून सरळ जायचं आहे. पुढे आल्यानंतर ना जर का तुम्हाला असा व्ह्यू दिसत असेल तर तुम्ही समजून जावा की तुम्ही देवगळी कशिळी बीच वरती पोहोचलाच आहात. बीच एवढा भारी वाटतोय की जणू की कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये चालूय आपण. आणि थोडस खाली आल्यानंतर ना इथे बसून नारळातलं पाणी प्यायचं आणि हा पुढचा व्ह्यू एन्जॉय करायचा. पूर्ण तुमच्या ट्रिपचे पैसे वसूल होतात. पण काय पण म्हणा, या बीच वरती आल्यावर एक वेगळंच सुख होतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेला हा बीच एकदम तुमच्या मनाला शांती देतो. आणि असंच नवीन नवीन लोकेशनचे व्हिडिओज बघायचे असतील तर मला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका. आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केला तरी चालतंय.